आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटूर या गावामध्ये हा जो आम्ही आजपर्यंत खरं तर ओबीसी मेळावा घेत होतो, पण आज इथं बहुजन मेळावा आणि बहुजन एकत्रीकरणाचा मेळावा साजरा होतोय. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतेच्या पिवळ्या वादळामध्ये आज निळं वादळ सुद्धा चालवलं आणि हा खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाटपूरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं पाटपूरच्या काही संयोजकांची नावं घ्यावीत, कारण किती वेळ चालणार म्हणजे पाटपूर गावच्या पंचक्रोशी मधल्या मग ते पेलूर असेल, ठाकरी सिकंदर असेल, सौंदर्य असेल, फुलचिंचोली असेल, शेरबाबागाव असेल, अंकोली असेल, पुणेरी असेल, कुरुज असेल, नारायण चिंचोली असेल, परमेश्वर पिंपरी असेल, खंडाळी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्या ईश्वर वाटार अजून सांगा अनेक गाव आहेत, पुणेरी अजून नजीक पिंपरी अजून गुरुद्वारी अजून आपण एकदा नावं घेऊन टाका सगळ्यांची. गुरुद्वारी, देगाव, देगाव अजून कोण गटार पैलवान आले तुम्ही इथं. बर ऐका ऐका, यामोठी मोहोळ तालुक्यातील सर्व अरे हे सोलापूर आहे. आणि काय जण म्हणतात अरे आमचे सर तिकडं मराठवाड्यातच येतंय. आता इथं आमचं एक मित्र ढाण्यावाड रघुरामजी चौधरी बारामतीवरून आले, आमचे पप्पू मसाला आले, बरोबर आहे का भाऊनी, पलटणवरून आले, सांगोला. हे बघा इथं जे जमा झालेले हे सगळे नेते आणि हे नेते साधे सुधे नेते नाहीत, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणारे नेते. खऱ्या अर्थानं पुरुष गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावं तेवढे कमी आहेत, पण एक 10-15 नावांची नावं घ्यावीच लागतील आणि त्यांची नावं घेतली त्यांनी अजिबात राहत मानायचं नाही. बरोबर आहे काय? कारण हा सुरेख असा कार्यक्रम. आता आम्ही इथं उभं राहिलो, एवढा मोठा हार आणलाय आणि अरे आम्ही कुठल्या आमदाराची पोरं नाही, खासदाराची पोरं नाही, गावगाड्यातली पोरं आम्ही. आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगे साहेब, या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा फौज फाटा काय लावला असेल बरं. अरे आपले बांधव होते, आपले बांधव आहेत, पण आपण काय आतंकवादी आहोत? आपण काय अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं आलोय? अरे आपण गावाच्या गावात तुमची गावाच्या गावात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमचा पाटील नावाचा हा हिंद केसरी पैलवान होता. हिंद केसरी आम्ही उगाच म्हणत नाही, हिंद केसरी पैलवान इथं बसलाय आणि आमची पूर्व रस्त्यावर उतरली ना, एक वाघ जर उतरला ना तर कुठं पळून जाते. संरक्षणाची वगैरे गरज नाही, अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची. आणि या पाटपूर गावामधल्या काही मंडळींची नावं घेतो येतं, त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावलाय. या पुरुषकरांचं आभार जेवढं मानवं तेवढं कमी आहे. त्यामध्ये आमचे दिलीप भगवान काळे असतील, आबासाहेब शिंदे असतील, बाळासाहेब वसईकर असतील, सचिन गावडे, बशीर भुजावर, नवनीत अनुसे, शंकर जाधव, रवी माळी, भैया सरगर, सुरेश सोपान कावळे, त्याचबरोबर नितीन वसेकर, आमचे अतुल भैया शिंदे, सुनील सुतार,
आमचे दत्ता निखिल कांबळे साहेब, अरविंद काळे, नाना सरगर, माधवराव बिस्कुले, त्याचबरोबर सागर गावडे, नवनाथ रघुनाथ आडेगावकर, धनाजी काळे, पोपट काळे, कालिदास वसेकर, चंद्रकांत धोत्रे, गणेश नामदेव, सुनील परदेशी, इम्तियाज मुलानी, हनुमंत लोहार, लक्ष्मण लोंढे, शिवाजी लोंढे, रामभाऊ लोंढे आणि आमचे मित्र अनेक वेळा त्यांच्यावरती हल्ले झाले की आमचे शंकरराव वाघमारे साहेब, सगळ्यात शेवटी नाव घेतलं त्यांचं, असे अनेक मंडळी. आता मला मूळ भाषणाकडे यावं लागेल. आता काय मी बोलणारा माणूस आहे, कालपासून या महाराष्ट्रामधलं वातावरण एकदम असं काय वातावरण झालंय. मी परवा एकच मुद्दा म्हणला, गावडेसाहेब, डॉक्टर गावडेसाहेब आले ना, काल एक मुद्दा म्हणला मी महाराष्ट्रामध्ये. बीड जिल्ह्यातल्या सानप साहेब आणि सुनीलजी ठाकरे साहेब, बारामती साहेब आणि शिरोळ तालुक्यामधल्या सुंदारेवाडी गावामध्ये एक मी मुद्दा मांडला. तो मुद्दा काय होता, संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा शांत चित्तानं ऐकावं. लिंगे साहेब, तो मुद्दा असा होता, 1917 साली पटेल बिल पास करून राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा 1919 साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये 100 आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कुणी केलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यामधले पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा असे लावले गेले. आता शाहू महाराज म्हटलं की गोरेमोळे समाज सुधारक नव्हते, शाहू महाराज हे करते समाज सुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चोर भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील तुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला 1919 साल. आज आता 100 वर्ष होऊन गेले. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, पैलवान, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की 50,000 रुपये अनुदान कोण देतं, महाराष्ट्र शासन देतं. आता 75 केलं ते कळून आता पुढचं सांगतोय का, आमचं केंद्र शासन आमच्या SC/ST बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला, भाऊ बापू जर SC/ST बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाके काय बोलणार की आंतरजातीय विवाह राजर्षी शाहू राजाचं एक धोरण तुमच्या समोर मांडलं, महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचा ऐका बघा, ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, त्यावर तुम्ही इतिहास सांगितलं त्यावर मी इतिहास सांगितलं. ओबीसी म्हणजे काय, बीसी, आणि बीसी म्हणजे काय, बॅकवर्ड क्लासेस, बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये द्यायचंय, ज्याला कुणाला मागास वर्गीयाचं आरक्षण घ्यायचंय, त्याला फक्त GR आणि अफिडेव्हिटद्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का, नाही येता येणार. कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला. गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवाला या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे, गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का, नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, आरक्षण हे अवसर आहे, आरक्षण ही संधी आहे. मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील.
रोटी बेटी व्यवहार करावा लागेल. कारण मागासवर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का नाही होत. म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं. आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय? ओबीसीला पडलंय. आता मी कुठं उभा आहे? पाटपूरमध्ये उभा आहे. आणि मला माहितीये ना पाटपूर हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही? आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार? येणार की नाही? मग आता जर हे बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाटपूरचा होईल का याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमचं तालुक्याचं 11 पगड जातींचं पट्टेविमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही एससीबीसीच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये 300, 350 आणि जाती उपजातीसह 400, 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय आता लंगे साहेबांनी सांगितलं डॉमिनंट कास्ट राज्यकर्ते जमात गावाच्या गावच्या कॅडर प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार, अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 कारखाने आता कमी जास्त असतील बरं का. 200 कारखाने, 100 सहकारी आणि 100 खाजगी. कुणाच्या मागचे? मराठा. इकडं गेलो शिंदे, इकडं गेलो बोलते, इकडं गेलं साळुंके आणि इकडं गेलं काय पाटील. अरे आमचा एखादा तरी कारखाना आणि एक पदावर आहे का कारखाना? स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामधला आमचा माळेगावचा एकच कारखाना. माळेगावचा नाही, आमच्या माळीनगरचा कारखाना. अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं टप्पू देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे. पण सहकार भरशी आम्हाला म्हटलं नाही. एकच कारखाना, एकच, पहिला आणि शेवटचा. आता पत्रमध्ये गेलो तो आमचे कार्यकर्ते भेटले, त्याच्या कारखान्याची काय वार्ता लागली डॉक्टर यादवांच्या. आता कुणी लावली? कुणी लावली? बरोबर बोला. मग आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या सिलिंग प्लांट मध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलला झाला? कुठल्या अँगलला मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कुठली जात पुढे गेली? आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आमची पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली? बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज कुठे उभा आहे? पाटपूर मध्ये उभा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहोत, महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला हा जी आर बेकायदा आहे. हा जी आर ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली त्या ओबीसीच्या केसानं गळा कापणारा हा जी आर आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. कारण मला तो इतिहास सांगायला आवडतो बरं का. मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतो बरं का. पण मला त्याची समाज बांधव इथं उपस्थित आहे नाही, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे. लिंगे साहेब
आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटेच बोलताय, गुलजार साहेब बोलते, बाकीचे नेते का बोलत नाही? जबाबदारीने सांगतो, पंकजाताई बोलल्या की नाही बोलल्या? बर, कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोलला. सगळ्यांनी भाषण काढू नये का? त्यांचा पक्ष कुठलाही मला माहिती नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं. आता आमच्यामध्ये आवाज जमत नसेल एखाद्या वेळेस, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी त्या महाराष्ट्राला सांगितलंय. आणि आता आमचा पप्पू असा इथं येऊन बसलाय, अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय. पप्पू रामदास चौधरी आपल्या बरोबर आहे, बहुजन सर्वे मला असे सांगितलं तरी तुम्हाला आता राज्यकर्ते समाज बनायचं आहे. असंच म्हणजे बाबासाहेब तुम्हाला राज्यकर्ते समाज बनायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, कळमची एक प्रकरण सांगतो, भिंतीवरती लिहा आणि म्हणा आम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय. कसं बनणार राज्यकर्ते जमात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. इथं बसलेला शेतमजूर, इथं बसलेला ऊसतोड मजूर, त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच त्या अंबानीच्या मताला सुद्धा किंमत. मग गावगाड्यामध्ये तुम्ही किती आहात? माळी, साळी, कोळी, केरी, हाकर, धनगर, संगर, वजारी, लोणारी, पैज, गुराव, वर्षे, नाविक, सुरार, लोहार, कुंभार, बेरळ, रानोशी, बेजार, वडार, माझ्या मुस्लिम समाजामधला कासा, सफरगंज, मुलानी, ही माणसं कोण आहे? आणि आमचा एससी एसटी बांधव, आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता. आणि काही माणसं म्हणतात, काय आदरणीय शरदचंद्रजी पवार म्हणले की महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे, सामाजिक वीर उसवली नाही पाहिजे. काय सामाजिक वीर उसवली नाही पाहिजे? अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या पातळीमधल्या स्टेजवरती 70% बहुजन जनतेचे प्रतिनिधी इथं बसले. 70% एससी, एसटी, ओबीसी, बीजेपी, एससीसी, मायनॉरिटी. अरे आम्ही 70% एकत्र आल्यावर वीर उसवायचा प्रश्न येतो कुठं? आता वीर कुणाची उसवली माहितीये का? कारखानदारांची, वतनदारांची, जागीरदारांची, आमदारांची, खासदारांची. यांना कशाचे डोहाळे लागले? मागासपणाचे डोहाळे लागले. कशाचे? मागासपणाचे डोहाळे लागले. आणि एकच वाक्य लक्ष्मण हाके बोलला, राजर्षी शाहूराजांचं एक वाक्य बोलला की आंतरजातीय विवाह झाले पाहिजे. तर गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांनी आंदोलन उभं केलं, आम्ही मागास हवे, आम्ही मागास हवे, आम्ही रस्त्यावर आलो, आम्ही रस्त्यावर आलो. आणि काल नुसतं म्हणजे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मी ठेवतो तर राहतात आम्ही शांत पुढे, आम्ही क्षत्रिय, आम्ही बघून घेऊ आणि आम्हाला काय समज लागतो आणि तू काय झालं आणि आम्ही काय झालं. अरे मागासले पण रस्त्यावर पडले का? गाव वयाच्या 11 पगड जातीच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. अरे राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही कधीही मानलं नाही. 100 वर्षापूर्वी ज्या माणसाने आंतरजातीय विवाहाचा कायदा पारित केला तो माणूस तुम्हाला कधी समजणार? तुम्ही 56 मोर्चे काढले महाराष्ट्रात, 55 मोर्चामध्ये शाहूराजाचा फोटो नाही लावला. फक्त कोल्हापूरमधल्या मोर्चामध्ये फक्त शाहूराजाचा मोर्चा, शाहू महाराजांचा फोटो लावला. शाहूराजाला तुम्ही कधी राजा मानलं नाही. तुम्ही राजाची ही पदवी कुणी दिली शाहूराजांना? राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेश मधल्या पूर्वी महासंघाला दिली. शाहू राजाच्या नावाने युनिव्हर्सिटी कुणी काढले तर महामानव काशीरामजी आणि मायावतीने काढली. आणि आम्हाला आरक्षण पाहिजे
आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जातं त्याचा फोटो तुम्हाला चालत नाही. आता आम्ही गाववाड्यातली माणसं आहे, आम्ही 18 जातीची माणसं आहे. सुरदेव अरे छाती ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचे. काल परवा जर म्हणला हाके सर तुम्ही पण सगळं होता की आपले विचार म्हणला अरे ते माळी समाज, वंजारी समाज, धनगर समाज, तेली समाज तुमच्याकडे आमच्यात काय फरक आहे? सांगतो काय म्हणला धनगरात आमच्यात कुठं फरक आहे? म्हणलं बाबा कसा तर म्हणलं होळकर पण म्हणलं तिकडे मोठे मोठे राज्य होते तिकडे आणि तुम्ही कसं मागास आणि जर तुम्ही मागास असाल तर आम्ही पण मागास. बाबा खरं नाही म्हणलं पप्पू काय विचारलं म्हणजे ना त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी जीवाची कुर्बानी कुणी केली? जीवा महाले शिवा काशी कोण होते? जेव्हा महाले शिवा काशी कोण होते? नाभिक बेहेरजी नाईक कोण होते? रामोजी बेनर तानाजी मालुसरे कोण होते? केलोजी इंदलकर कोण होते? हे मी तुमच्या समोर का सांगतोय? कारण ते म्हणजे तुम्ही पण सरदार आम्ही पण सरदार मग आम्हाला का आरक्षण नाही? कारण बेहेरजी नायकांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली तेव्हा हिंदू बेड्या रामाची तानाजी मालुसरेंच्या वारसांच्या नावासमोर जेव्हा जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू महादेव कोळी जेव्हा महाले शिवा कष्टाच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नावे होळकरांच्या वारसासमोर नाव यायची वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर आणि त्यांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. कसं काय बरं? आम्ही पण गरज होतो ना. मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशवाचक शब्द हे नाव उलगडलेलं कोण आहे? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि जो शासनाला जे ऐकायलाय तो जे तुम्हाला आम्हाला फाडून टाकावा लागेल. लागेल की नाही लागेल? आता काही माणसं म्हणतात आमचं बरं चाललंय पैलवान आमचं बरं चाललंय आता आमच्या घरावरती स्लॅब आलाय. आता काही जण म्हणतात आता आमच्याकडे 4 व्हीलर आल्या आता अखेर आरक्षणच बंद करून टाका. आरक्षण बंद झालं ना तर तुमचं आमचं काय होईल माहिती आहे का? एखादा झडपी मेंबर होईल का? नाही असं नाही पण झडपीचा अध्यक्ष तुमचा कधीही होणार नाही. राज्यातल्या लोकांना सांगावं लागेल तुम्ही 10% मतांच्या बेफेसाठी जर आमचं गाव वगैरे जातीचं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटीमध्ये आमचा हक्क अधिकार टिकवावा लागेल. अरे लय घाबरट माणसाची परवान सरपंच साहेब मताच्या पेटीला फक्त घाबरती होती एवढी घाबरट मंडळी येत ना. तो विखे पाटील नावाचा माणूस काल परवा म्हणजे त्या हक्केला काय करते मला राजकारणासाठी काही करू होतो. अरे माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि आम्ही इथं आलोय इथं विचारपीठावर बसलेली सगळी मंडळी आले. अरे आम्ही कुणी आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही गाव वगैरेच्या 18 पगड जातीच्या पुढे शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत. बोलावं लागेल आणि माझा या पक्षाने पार्ट्यांचं काही लोक ठेवू नका. तुम्ही किती वर्ष झालं राजकारणामध्ये? 10 वर्ष झाली. कुठं परिवार असतो आपल्याला
त्याला थांबू द्या. जाऊ मी 15-20 मिनिटातून मागणी म्हणून संपेल. माझी गावगाड्याच्या लोकांना माझं सांगणं आहे, आता पाणी दिलं एवढं घाबरायचं नाही. काय कारण काय झालंय? अहो लय घटाईने केली आमची. आम्ही काय बोलतो तर आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे असं बोलतोय. अरे एवढी घटाईने या लोकांनी केली, एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेबांना तर आताच कालपर्वाचं देता 34 पास. मगाशी सांगितलं आमच्या मागच्या पिढीचे नेता कुणाला निवडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडलं. आमच्या उच्च शिक्षित माणसानं अरे एका जातीसाठी आरक्षण नाही मागितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत आणि हरी विठ्ठल म्हणणार नाही. बरोबर आहे का? मग आता काय झालं? बाबासाहेबांनी बनवलेला स्वयंपाक या वार्त्याने वार्ते कोण तुम्हाला माहिती आहे? या वार्त्याने स्वयंपाक वाढायची वेळ आली. पाहुण्या रावड्यांना वाढला, पुतण्याला, लेकीला, भावाला, नातवाला वाढला. काय झालं? तर काय बरं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून बनवला. तो गावगाड्यातल्या 11 पगड जातीच्या लोकांना, शोषितांना, वंचितांना, दीनदलितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना या सगळ्या माणसांना जोपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचं सीमोल्लंघन होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. तुमच्यापर्यंत पोहोचला का स्वयंपाक? आपल्याला कशाचं आरक्षण मिळालं? एखादा सरपंच, एखादा पंचायतीचा मेंबर, एखादा झडपीचा मेंबर, एखाद्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद. अरे पण आम्ही लोकांनी तुमच्या कारखान्यावर कधीही दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी कधीही तुमच्या आमदारकीवर खासदारकीवर दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी तुमच्या कधीही चिरेबंदी वाढायला हात लावला नाही, तुमच्या गडीला हात लावला नाही. पण तुम्ही माणसाने मनोज जरांगे नावाच्या 34 आकाश माणसाच्या सांगण्याबद्दल आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. संपवलं का नाही संपवलं? संपवलंय का? अरे संपवलंय का नाही संपवलं? संपवलंय का नाही? मग आता हे वाचवायचं का नाही वाचवायचं? वाचवलं पाहिजे की नाही? बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे चाऱ्याच्या आणि सरपणाच्या सुद्धा तुझ्या घरातली महिला डोंगराच्या खुशीला जाते, हे घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मग ऊसतोडीचं काम कोण करतं? रानावळामध्ये जाऊन काम कोण करतं? मेंढी पालनाचा व्यवसाय कोण करतं? गायीचा गोटा कोण करतं? सामाजिक दुजाभाव कोणाच्या बाबतीमध्ये झाला? आमची पोरं 10-12वीच्या पुढे शिक्षक करा. कारण डोंगराच्या कुशीला राहणारा कष्टकरी माणूस, त्या माणसाच्या पोराला साधं पोलीस आणि मिलिटरी भरतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्याला वसतिगृह नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शिक्षण नाही. अरे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला रिझर्वेशन दिलं. पण या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांनी या ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह सुद्धा दिलं नाही. आम्ही अजित पवारांवर नेहमी टीका करत आलो. गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. पण अजितदादा पवारांनी महाज्योतीला निधी दिला नाही, ओबीसीच्या पोरांना वसतिगृह दिलं नाही, महाज्योतीला कार्यालय दिलं नाही, महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपेंड दिला नाही. पण अजितदादा पवार यांनी शार्टीला मात्र वसतिगृह दिलं, इमारत दिली. पीएचडीच्या पोरांना एका पोराच्या अकाउंटला 10-12 लाख रुपये दिलं. गव्हर्नमेंट रिझर्वेशन काय? जे सारखीला तेच बाकीला, तेच तारखीला, तेच महाज्योतीला. जातीयवादी अजितदादा पवारांनी तुम्हाला आम्हाला पैसे दिले नाही. समाज कल्याण विभागाचे आणि आदिवासी विभागाचे 5 ते 6 हजार कोटी रुपये अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर हे पैसे त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. आणि माणसं म्हणतात हाके सर तुम्ही अजितदादा पवारांवर बोलताय. बरोबर, मी अजितदादा पवारांवर बोलतोय.
कोण मी शरद पवारांवर बोलतोय, कारण या पवार फॅमिलीने या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. गावागावातल्या 18 पगड जातीच्या लोकांना मला सांगणं, आता एका बांधवाने माझ्याकडे एक निवेदन दिलंय. मी खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर हा प्रश्न मांडतोय. इथं जातीचा दाखला कुणाला दिला जातो? इथं जातीचा दाखला दिला जातो पाटपूर आणि पंचक्रोशीत जे काही दाखले काढले जातात ते पंढरपूर प्रांताकडून देतात. बरोबर आहे का? चुकीचं? बरोबर आहे का? पंढरपूर प्रांताकडून दिले जातात. पण पंढरपूर प्रांताकडून हे दाखले न घेता अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून कुठल्या तरी खोट्या कागदावरती खाडाखोड करून ते बार्शी प्रांताकडून घेतले जातात. हो, बरोबर आहे का? चुकीचं आहे? म्हणजे हा प्रांत अधिकारी आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून बार्शीचा प्रांत अधिकारी. आता आपल्याला या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम उघडावी लागेल. नागपूर गावामध्ये जेवढे ओबीसीचे बांधव इथं उपस्थित आहेत या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज सोलापूर जिल्ह्यातला हा ओबीसीचा मेळावा इथं पार पडलाय. ही लढाई खूप मोठी आहे. ही लढाई लढायची असेल आणि फक्त मगाशी सांगता सांगता मी थांबलो. अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय. अरे या वाघोबाच्या गळ्यामध्ये आपण एक घंटा बांधूया ना मावळे. अरे गावाच्या गावात तुमचे मताचा अधिकार आहे का नाही तुम्हाला? आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या बसत्या कांद्यावरनं जातो. नाहीतर तुम्ही आमचं हार वाचलं नाही. दादा इथं अडकोट्यावर बसलो. बरोबर आहे का? चुकीचं आहे? दादा इथं आणि खांद्यावर हात ठेवला. मालक आलतं आणि किल्ल्याला आलतं. या अवलादी तुमच्या भाताला तुम्हाला आम्हाला 500 रुपयाला मत नाही विकायचं, 1000 रुपयाला मत नाही विकायचं. 1000 रुपयाला मत विकलं की लेकरा भावाचं भवितव्य उडत नाही. तुम्हाला आम्हाला रस्ता मिळत नाही. तुमच्या आमच्या लेकरा भावा जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही. तुमचं आमचं पोरग पीएचडी करत असेल तर त्याला फेलोशिप मिळत नाही. अरे काचेतलं सांडलं वाची पण वाचेतलं सांडलं काटा. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमधले आमदार आणि धैर्यशील मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षात खासदार वळवाच्या बरोबर झालेले खासदार. बरोबर आहे का? पुणे मधलं दिली त्यांना माड्यामध्ये कुणी दिली माड्यामध्ये होता. अरे माड्यात कोण? सरवळ्यात कोण? सांगोळ्यात कोण? ओबीसी ना. अरे एक नंबर नाही. ओबीसी एक झाला यांचे डिपॉझिट कोण होतील? ओबीसी एक झाल्यावर आणि आता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आमच्या बरोबर आहे. अरे काशीराम लोकांचा महामानव या देशामध्ये जन्माला आला. अरे तो काही कारखाना नव्हता, कुठेही जागिरी नव्हती. प्रबोधनाच्या जोरावरती उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बसवला की नाही? पंजाबमध्ये झाला की नाही? एक अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री झाला की नाही? आणि तुम्ही आम्ही पहिल्या भावाची बाबतीत बांधतोय, पुन्हा जातीत बांधतोय, पुन्हा ओबीसी एससी एसटी मध्ये बांधतोय. अरे तुमच्या भांडणामुळे फायदा कुणाचा झाला? कुणाचा झाला? पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार, आमदार, खासदार. आज तुमचं ओबीसीचं आरक्षण केलंय. उद्या एससी आणि एसटीचं प्रोटेक्शन जाणार आहे. आज तर कायदा निघून जाणार आहे. राहतो 56 वर्षामधली मागणी काय होती?
अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. आमच्या ओबीसी बांधवांनी कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला नाही काढला. जनतेने बंधुभाव कुणाचा? तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन कुणी दिलं? आणि आता मी पाटपूळ गावामध्ये उभा आहे. अरे तुम्ही कधी काळी मल्हारराव होळकरांच्या सैन्यामध्ये सरदार होता. उगाच बघत इथंच नेमाजी शिंदे नावाचा सरदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे कोण घेऊन गेलं? आताच्या अफगाणिस्तानमध्ये अटकपर्यंत कोण घेऊन गेलं? होळकर, शिंदे. कधी काही हातामध्ये ज्या तलवारी होत्या त्या हातामध्ये आता काय आलंय?